मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी कुरकुरीत अशी नवीन रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी तुम्ही आजपर्यंत कुठेही खाल्ली नसेल। जगात या रेसिपीचा जन्मच झाला नाही। कोणत्याही हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलेत तरीसुद्धा तुम्हाला ही रेसिपी मिळणार नाही। अतिशय कुरकुरीत टेस्टी अशी ही रेसिपी अगदी कमी वेळात 20 मिनिटात बनवून तयार होते। खायला अतिशय टेस्टी वाटते। तर यासाठी आपण काही साहित्य घेतलेलं आहे। इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा, एक बटाटा घेतला आहे अगदी सारख्या साईजचे आहे हे टोमॅटो बटाटे, एक कांदा घेतलेला आहे। तर हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। कढीपत्ता घेऊ, मिरपूड घेतलेली आहे अर्धा चम्मच, तीळ घेतलेली आहे अर्धा चम्मच, सोप घेतलेली आहे अर्धा चम्मच, बारीक चिरून घेतलेला सांबार, तिखट घेतलेला आहे चवीनुसार, हळद अर्धा चम्मच, बेसन अर्धी वाटी, तांदळाचं पीठ अर्धी वाटी, चवीनुसार मीठ घेऊ। तर सर्वात आधी आपण बटाटा छान धुवून घेतलेला आहे। आता टोमॅटो आपण कट करून घेऊ। तर आता सर्वात आधी आपण टोमॅटोच्या बिया काढून घेऊ। या रेसिपीमध्ये आपण टोमॅटोच्या बिया टाकणार नाही, त्यामुळे अशा प्रकारे आपण हे टोमॅटो छान कट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी टोमॅटोच्या छान बिया काढून घेतलेल्या आहे। आता याचे छान छोटे छोटे तुकडे करून घेऊ। तर इथे टोमॅटो कट करून झालेला आहे। आता बटाटा छान सोलून घेऊ। पहिल्यांदा जरी तुम्ही ही रेसिपी बनवाल तरी तुमची सुद्धा रेसिपी खूप छान होईल। इतकी टेस्टी अशी ही रेसिपी होते। अगदी मागून खातील एवढी छान टेस्टी कुरकुरीत अशी ही रेसिपी होते। तर बटाटा सुद्धा इथे सोलून झालेला आहे। आता बटाट्याचे छान तुकडे करून घेऊ। त्याचबरोबर कांद्याची साल काढून घेऊ। फक्त 3 वस्तूंमध्येच आपली ही छान कुरकुरीत अशी रेसिपी होणार आहे। खूप मस्त वाटते। तर आता इथे मी टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेता याचे छान पेस्ट तयार करून घ्यायचे बटाटा आणि टोमॅटोचा। तर बटाट्याचे सुद्धा आपण तुकडे करून घेऊ। खूप मोठे तुकडे नाही केले तरी चालेल, कारण आपल्याला पेस्टच तयार करून घ्यायचं याचं। तर या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही। पाणी न घालता आपल्याला याचे छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं हे छान टोमॅटो बटाट्याचं पेस्ट तयार झालेलं आहे। आता हा कांदा सुद्धा आपण छान कट करून घेऊ। छान याचे लांब लांब स्लाइस तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जर आपण लांब लांब स्लाइस तयार केले ना तर आपली ही रेसिपी मस्त कुरकुरीत आणि छान काटेरी होते आणि खायला सुद्धा खूप मस्त वाटते। अगदी 2 लोकांना होईल एवढी ही रेसिपी, एवढं साहित्य आपल्याला या रेसिपीमध्ये मी घेतलेलं आहे। 2 लोकांचं होईल एवढं हे साहित्य आहे। बघा मस्त इथे मी परत एक कांदा आणखी ॲड केलेला आहे। जेवढे कांदा जास्त राहिला ना तेवढेच ही रेसिपी खायला छान वाटते, मस्त कुरकुरीत वाटते। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहे। आता एक बाउल घेऊ, बाउलमध्ये बेसन घालू, बेसन आणि तांदळाचं पीठ घालू। आता हे तयार झालेलं पेस्ट टोमॅटो बटाट्याचं पेस्ट या बेसनामध्ये घालू, मिरपूड घालू, कढीपत्ता घालू, अगदी कमी वेळात खूप छान ही रेसिपी तयार होते। वरून छान तीळ घालू। तीळ आणि सोपमुळे खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी होते। हळद घालू किंचित, तिखट घालू। लाल तिखट न घालता आपण हिरवी मिरची जर ठेचून घातली तर ते सुद्धा खूप मस्त वाटते, पण मी लाल तिखटच घालत आहे। आता हे कांदे छान आपण कट करून घेतलेले हे घालू आणि जास्त कांदे घातले तर आपल्याला ही रेसिपी खूप छान वाटते, तर कांदा थोडा जास्त घाला।
वरून धणेपूड घालू, अर्धा चम्मच धणेपूड घातलेला आहे। आता चवीनुसार मीठ घालू। अगदी घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी होणार आहे। मस्त वरून हिरवागार असं सांबार घालू। आता छान मिक्स करून घेऊ। हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त दाबून असं करायचं नाही, अगदी वरवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वरवर असं खूप जास्त घट्ट दाबलं तर आपली ही रेसिपी आहे ना छान अशी काटेरी आणि कुरकुरीत होणार नाही, त्यामुळे अगदी वरवर मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। जे आपण पेस्ट तयार करून घेतले होते त्या पेस्टमध्येच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर मला इथे हे थोडं मिश्रण सेलसर वाटलं तर इथे मी परत थोडं बेसन ॲड केलेलं आहे आणि थोडं कडकच आपल्याला हे मिश्रण पाहिजे। थोडं घट्ट आणि असलं हे मिश्रण तर ही रेसिपी आहे ना मस्त कुरकुरीत होते। तर वरून किंचित सोडा घालायचा आहे, खायचा सोडा घातलेला आहे, नाही घातला तरी चालेल। तर बघा सोडा घालून परत मी छान मिक्स करून घेत आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये हे तयार करून घेतलेलं मिश्रण टाकायचं आहे। तर आता तुम्हाला अंदाज कळला असेल की शेवटी ही रेसिपी आहे कोणती, तर हे आहे आपले मस्त भजी। मस्त गरमागरम भजी आपण इथे तयार करून घेत आहोत। बघा छान काटेरी काटेरी आपले हे भजी इथे तयार होणार आहे। अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे ना मस्त सिक्रेट। आजपर्यंत तुम्ही कधीही पाहिले नसेल की कोणत्याही भज्यांमध्ये टोमॅटो टाकलेला, तर या भज्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत आणि खूप मस्त टेस्टी अशी ही भजी होणार आहे। छान लालसर रंगावर आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे। तर बघा मस्त इथे आपले हे भजी तयार झालेले आहे। आता हे भजी आपण काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता मस्त असे खमंग भजी, खमंग कुरकुरीत असे भजी आपले तयार झालेले आहे। नक्की तुम्ही हे भजी करून बघा। बघा किती मस्त हे भजी तयार झालेले आहेत। अगदी काटेरी काटेरी आणि मस्त कुरकुरीत हे भजी तयार झाले आहे। तर तुम्ही सुद्धा नाश्त्याला असे भजी करून बघा। कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी? पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।